आंबेडकरांची ही जी भूमिका आहे त्याच्यावरती अनेकदा चर्चा सुद्धा झाल्या, माध्यमांमध्ये पण काही नेत्यांनी मुलाखती दिल्या की बाळासाहेब आंबेडकरांचा स्वभाव जो आहे तो हेकट आहे, अशा प्रकारे अनेक टॅग त्यांच्यावर लावले जातात. परंतु मी याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. बाळासाहेब आंबेडकर जी भूमिका मांडत आहेत, जे वैचारिक भूमिका मांडत आहेत, ती भूमिका आपण जर आतापर्यंत बघितलं तर ते त्या वैचारिक भूमिकेशी फारसे तडजोड करताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे या सगळ्या प्रस्थापित पक्षांना काय हवं असतं, त्यांना दलित चेहरा जो आहे, आंबेडकरी जो चेहरा आहे, तो चेहरा एखाद्या ताटामध्ये लोणचं कसं असतं की तो लोणचं जर तिथं ठेवलं आपण तर ते ताट भरगच्च दिसतं. म्हणजे भाजपला रामदास आठवलेंचा चेहरा जो आंबेडकरी चेहरा आहे, दलित समूहातला एक चेहरा आहे, म्हणून तो चेहरा ते सोबत करतात. आणि मग इकडचं जे महाविकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, यांना देखील अशाच प्रकारचा चेहरा हवा असतो. पण ज्यावेळी हे जे स्वाभिमानी राजकारण, तत्वांशी तडजोड न करण्याचं राजकारण, हा कणखरपणा ज्यावेळी या पक्षातले जे नेते आहेत ते नेते ज्यावेळेस दाखवत असतात, समान न्यायाची भूमिका जेव्हा ते मांडत असतात, समोरासमोर जे बोलणी आहेत ते जेव्हा ते करत असतात, त्यावेळी त्यांचे हेकट आहेत अशा प्रकारचा टॅग लावला जातो. काही प्रमाणात बाळासाहेबांची भूमिका जी आहे ती हेकटपणाची असू शकते, तडजोड न करण्याची असू शकते, परंतु या भूमिकेमागे त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा रेटण्याची आणि कुठेही विचारधारेशी तडजोड न करण्याची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं.